नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? छान, व्हेरी गुड. माझे नाव विशाल सुरेश गुंदेले. मी आपणास इतिहास हा विषय आज शिकवणार आहोत. तत्पूर्वी इतिहास विषयाबद्दल आपण काही जाणून घेऊया. तर इतिहास विषय या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. विषय आहे इतिहास. अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयामधील जो घटक आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तसेच उपघटक, या उपघटकाचा सुद्धा या अनुषंगाने, पाठाच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत. तर वर्ग 10वीचा जो काही लेसन आहे तो या ठिकाणी आपण शिकणार आहोत. आणि जी काही वेळ आहे आपल्या क्लासची ती आहे 20 मिनिटं. तर आपण आज सर्वप्रथम इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींचा आढावा घेणे. कुठंतरी कालखंडामध्ये मागील कालखंडामध्ये जे काही ऐतिहासिक पौराणिक कथा आहे किंवा मग जे काही दडलेलं आहे ते कुठंतरी विद्यार्थ्यांपर्यंत त्याचं महत्त्व कळावं आणि विद्यार्थ्यांना महत्त्व पोहोचावं, त्या अनुषंगाने इतिहासाचं अध्ययन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर इतिहासामध्ये उद्योग आणि व्यापार हा जो उद्योग आणि व्यापार हा घटक या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. उद्योग व व्यापार. तर आपण कशाला म्हणू शकतो उद्योग आणि व्यापार? वेगवेगळ्या प्रकारचे भारतीय संस्कृतीमध्ये आपले उद्योग आहेत. रेशीम व्यवसाय झाला किंवा मग कापड व्यवसाय झाला किंवा मग मत्स्य उत्पादन झालं. अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही आपल्या उद्योग आणि व्यापार आहे ते भारतीय संस्कृतीमध्ये आहेत आणि त्याला अनुषंगाने उपघटक जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. तर आपण या उद्योग आणि व्यापारामध्ये आपल्याला घटक बघायचे आहेत. रेशीम, ताग, सिमेंट. रेशीम, ताग, सिमेंट. तर हे जे काही उपघटक आहे त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी इतिहासामध्ये लागलेले शोध किंवा मग इतिहासामध्ये कुठकुठले व्यापार आहेत ते व्यापारांना कशा प्रकारे अंमलात आणल्या गेलं किंवा मग हुकुमशाही पद्धत कशी होती किंवा मग त्यावेळीची राजेशाही पद्धत कशी होती, त्या अनुषंगाने आपल्याला रेशीम, ताग आणि सिमेंट याचा अध्ययन या ठिकाणी करायचं आहे. तर सर्वप्रथम याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आपल्याला माहीत पडते की रेशीम जो काही उद्योग आहे तो कोणत्या कालखंडानुसार तयार झालेला आहे. म्हणजे कालखंड हा जो भाग आहे तो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आपल्याला माहीत पडतो. कालखंड का बरं? कारण की विशिष्ट कालमानानुसार विशिष्ट परिस्थितीमध्ये होणारे बदल किंवा मग व्यक्तीच्या स्वभावानुसार व्यक्तीमध्ये होणारी जी काही क्रिया आहे. उदाहरणार्थ म्हणायचं झालं तर उद्योग व्यापारामध्ये आपण जे काही संभाषण व्यक्त करतो किंवा मग संभाषण व्यक्त करताना जे काही देवाणघेवाण आहे, म्हणजे एखादे जर व्यवहार करायचा असला तर आपण इतकी आर्थिक रुपयामध्ये इतकी त्याला म्हणजे असं ठेव दिली बा, आणि आपण बोलताना व्यवहार करताना कशा प्रकारचा संवाद साधला पाहिजे, कशा प्रकारची प्रतिकृती दिली पाहिजे, त्याचा संपूर्ण आढावा आपल्याला या उद्योग आणि व्यापार या पाठाच्या अनुषंगाने इतिहासामध्ये बघायचा आहे. आणि एकंदरीत या पाठाचा जो काही उद्देश आहे, कुठेतरी जागतिकीकरणाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना एक निश्चित स्थान प्राप्त झालं पाहिजे आणि मग उद्योग आणि व्यापाराची कल्पना विद्यार्थ्यांना समजली पाहिजे. विद्यार्थ्यांनाच नाही तर आपल्या मानवाच्या नवनिर्मितीसाठी आपल्याला कुठकुठले घटक महत्त्वाचे ठरतात ते या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला बघावयाचं आहे. स्वतंत्रोत्तर उद्योगाबद्दल माहिती आपल्याला या पाठाच्या अनुषंगाने पाहायचं आहे की मानव समाजात पैसे कमवण्याचे कोणकोणते व्यवसाय आहेत. आपण धकाधकीच्या तंत्रज्ञानिक युगामध्ये बघतच आहोत की वेगवेगळे मत्स्योत्पादन झालं, शेळी उत्पादन झालं, वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये उद्योग आहेत. उद्योगांची व्यापकता हा पॉइंट सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे.
उद्योगाची व्यापकता म्हणजे काय की दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या जे काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ दूधोत्पादन, मत्स्योत्पादन, त्या घडणाऱ्या गोष्टींमध्ये कुठकुठला आर्थिक साठा केला जातो किंवा मग आर्थिक साठा करताना आपल्याला कुठकुठल्या प्रकारचं आयात निर्यात केली जाते, कर कसा असतो, महसूल कसा असतो, त्या सर्वांचा धावता आढावा या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर अतिशय महत्त्वाचा निर्णय क्षमता आणि सृजनशीलताचा हे काही जीवन कौशल्य आहे या पाठातून अभिव्यक्त होताना आपल्याला दिसते. तर एकंदरीत म्हणायचं झालं तर आपल्याला समाजामध्ये कुठंतरी इतिहासाच्या जे काही घटना आहेत ते विद्यार्थ्यांसमोर आणण्यामागे काय काय दृष्टिकोन विद्यार्थ्यांना पाहिजेत किंवा मग नवीन कल्पना काय असतात, नवीन कल्पनामागे विद्यार्थ्याची भूमिका काय आहे. समजा एखादं आपल्याला उद्योग आणि व्यापार करायचा असला तर उद्योग आणि व्यापार करण्यामध्ये कुठल्या प्रकारचं भांडवल आपल्याला त्याच्यामध्ये मिळवावं लागतं. उदाहरणार्थ जर का म्हणायचं झालं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कापूस हा जो काही व्यवसाय आहे, कापसाचं उत्पादन सर्वात जास्त होते आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापसाचं उत्पादन एवढं अफाट आहे की तेथे आपल्याला कुठंतरी आर्थिक उलाढाल हे वर्षाची आर्थिक उलाढाल कितीतरी पटाने वाढताना दिसतो किंवा कमी होताना दिसते. एकंदरीत म्हणायचं झालं तर एक वार्षिकांकाचा जो दर्जा आहे तो कुठेतरी कमी वाढत चाललेला आहे आणि म्हणूनच आपल्याला वेळोवेळी त्याचा जे काही सरासरी ॲव्हरेज आहे तो या भारतामध्ये आपल्याला काढावायचा आहे. त्याच्या उद्योगांमध्ये आहे वस्त्रोद्योग, मत्स्योत्पादन हा सुद्धा जो व्यापार आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण की मत्स्य उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही गोष्टी आहेत ते कारणीभूत आहेत. कारण की मत्स्य उत्पादन म्हणजे हा व्यवसाय कुठेतरी वेगवेगळे क्षेत्र आहे. प्राथमिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे व्यवसाय आहेत, द्वितीय क्षेत्रामध्ये वेगळे व्यवसाय आहेत. तर आपापल्या कालमानानुसार आपापल्या वैशिष्ट्यानुसार वेगवेगळ्या व्यवसायाची विभागणी झालेली आहे आणि म्हणूनच इतिहासामध्ये जे काही कालबाह्य किंवा मग कालानुरूप घडलेल्या जे काही गोष्टी आहेत आणि म्हणूनच इतिहास हा जो विषय आहे तो आपल्याला एक गहन पद्धतीने समजून घेणं आवश्यक आहे. भूगोल आणि इतिहास हा जो फरक आहे, ही जी तफावत आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. कारण की इतिहास म्हटलं तर कुठंतरी एक संस्कृतीमध्ये दडलेला जो काही विषय आहे आणि म्हणूनच संस्कृतीमध्ये आपण काय बघतो की वेगवेगळ्या प्रथा झाल्या, परंपरा झाल्या आणि त्यानुसार वेगळे व्यवसाय. समजा कुंभार असला तर कुंभाराचा जो काही मुलगा आहे तो कुंभारच बनणार आणि जो न्हावी असला तो न्हावीचा मुलगा सुद्धा न्हावीच बनला. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की वेगवेगळ्या कुटुंबातून आलेले, वेगवेगळ्या जाती जमातीतून आलेले जे काही लोक आहेत ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे व्यापार करतात आणि त्या व्यापारामध्ये त्यांची स्वतःचा जो काही मान आहे तो टिकलेला असतो. म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्याने जर का मत्स्योत्पादन केला तर तो मत्स्योत्पादन करणाऱ्या व्यक्तीला स्वतःचं एक सर्वश्रेष्ठ त्याला स्थान असतं किंवा समाजामध्ये त्याला मान असतो की नाही हा मत्स्योत्पादन करणारा आहे आणि त्याच्याकडून आपण ती विकत घेतला पाहिजे. हा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आपण समाजामध्ये जीवन जगताना कुठकुठल्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे किंवा कुठकुठल्या गोष्टींना आपल्याला आपण त्याची मतं जाणून घेतली पाहिजे याचा संपूर्ण आढावा इतिहास या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला घेता येतो. दुसरं जर म्हणायचं झालं तर इतिहास कालमानानुसार इसवी सन कालखंड हा सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. इसवी सन कालखंड म्हणजे काय की इसवी सन 17व्या शतकापासून तर 24व्या 25 म्हणजे पुढे जो काही शतक आहे त्या शतकाची अंमलबजावणी कशा प्रकारे होते किंवा मग त्या शतकामध्ये कुठकुठले शोध लागले आणि शोधच लागले नाही तर मानवाला कुठकुठल्या नवीन गोष्टीची आवड निर्माण झाली, कुठकुठले वेगवेगळे जे काही साहित्य आहे त्या साहित्यामधून इतिहासाची निर्मिती कशी झाली किंवा मग भौगोलिक क्षेत्रातून इतिहासाची निर्मिती कशी झाली, खगोलशास्त्र आणि इतिहासाचा संबंध काय, वैज्ञानिक दृष्टिकोन काय, या सर्वांचा आढावा इतिहासामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. एक दुसरं आणखी म्हणायचं झालं तर
इतिहास म्हणजे काय, तर इतिहास म्हणजे भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींची वर्तमानात घडलेल्या गोष्टींसोबत त्याची पुनरावृत्ती करणे म्हणजे इतिहासाचा खरा अर्थ घेणे होय, असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. परंतु काही ठिकाणी आपल्याला असं तफावत आढळते की विविध शास्त्रज्ञ म्हणतात की इतिहासाचा जो काही शिवाजी महाराजांचा असो किंवा मग त्या काळामध्ये जे उद्योग व्यापार साम्राज्य चालायचं ते फार कमी म्हणजे विस्कळीत व्हायचं, असं वेगवेगळे मत आहेत, काही अपवाद सुद्धा आहेत. परंतु आपल्याला जे काही अनुभवायचं आहे, जे काही वास्तविकतेच्या जोरावर आपल्याला समाजामध्ये प्रस्थापित करायचं आहे, त्याचं कुठंतरी देणं, त्याचं कुठंतरी आपल्याला एक आवड समाजामध्ये निर्माण व्हावी, म्हणूनच आपल्याला इतिहास विषय हा गहन प्रकारे समजणं आवश्यक आहे. उद्योग आणि व्यापारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे साधनं दिसतात. समजा उदाहरणार्थ आपण घ्यायचं झालं तर आता रेशीम झालं, ताग झालं, सिमेंट झालं. सिमेंट हा उद्योग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण की कन्स्ट्रक्शनचं जे काम आहे ते सिमेंट शिवाय होत नाही. म्हणजे कुठंही आपण जर का काम करायला गेलो तो सिमेंट लागतेच. सिमेंट हा सुद्धा महत्त्वाचा जो काही उद्योग आहे तो भारतामध्ये आहे. आणि सिमेंट हा जो आर्थिक स्तरावर जो चालणारा व्यवसाय आहे तो खूप प्रमाणात आहे, कारण की काळाची गरज आहे. कुठलंही आपण साधं भिंत जरी उभा करायला त्या ठिकाणी आपल्याला सिमेंट लागतं. म्हणजे भिंत जरी आपण उभी केली तर त्याला अर्धा पोतं किंवा एक पोतं सिमेंट लागते. म्हणजे आयात निर्यातचा आपण भाग बघितला तर इतिहासामध्ये ही जी काही देवाणघेवाण चालते, ही जी काही आर्थिक उलाढाल चालते ती कशा प्रकारची होती, किंवा मग माणूस हळूहळू कसा प्रगत होत गेला आणि त्याच्या नवनवीन कल्पना इतिहासामध्ये कशा रूढ होत गेला, याचा संपूर्ण आढावा उद्योग आणि व्यापार या धड्याच्या अनुषंगाने आपण बघितलेलंच आहे. अतिशय महत्त्वाचा पाठ आहे. आणि काही तुम्हाला अडचणी असले तर तुम्ही मला विचारू शकता. आणि इतिहास हा फक्त पाठांतर करून घेण्याचा विषय नाही, तर समजून घेऊन विद्यार्थ्यांच्या काही समस्या आहेत, विद्यार्थ्यांना काही प्रश्न आहेत का, ते आपण कसे सोडवले पाहिजेत याचं सविस्तर वर्णन आपल्याला या इतिहासाच्या माध्यमातून पाहायचं आहे. आणि म्हणूनच आपण इतिहास हा धडा घेतलेला आहे. हा पाठ जरी 9वीचा असला तरी विद्यार्थ्यांना हा समजावा, त्यांच्या उणीवा, त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांच्या प्रश्नांना उजाळ मिळावं, त्या दृष्टिकोनातून आपण इतिहास हा विषय बघितलेला आहे. आणि म्हणूनच समाजामध्ये इतिहासाचे विद्यार्थी घडले पाहिजेत. इतिहास जेवढा मराठी विषय महत्त्वाचा आहे तेवढाच इतिहास विषय सुद्धा महत्त्वाचा आहे. इतर विषय तेवढंच महत्त्वाचे आहे तेवढाच इतिहास विषय महत्त्वाचा आहे, कारण की एकमेकांशी जुळवणी करणारे हे विषय असतात. आणि इतिहास म्हणजे तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर छत्रपती शाहूंपासून तर झाशीची राणीपासून तर लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधींपर्यंतचा जो काही इतिहास आहे तो या संपूर्ण विश्वाचा इतिहास आपल्याला इतिहास या पाठातून मिळते. आणि त्यांनी जे काही शोध लावले, त्यांची जी काही कामगिरी आहे ते कामगिरीचा धावता आढावा आपल्याला फक्त एकमेव इतिहास विषयानुसारच प्राप्त होऊ शकतो. मी विचारू इच्छितो की काळानुसार उद्योगात कशी प्रगती झाली, उद्योग कसा व्यापला, भारताच्या बाहेर उद्योग कसा व्यापत गेला, रेशीम उद्योग आहे, रेशीम उद्योग कुठपर्यंत पोहोचला. तर वेगवेगळ्या कालखंडानुसार वेगवेगळे उद्योग असतात. उदाहरणार्थ तुम्ही रेशीम उद्योग मांडला तर रेशीम उद्योगचं म्हणण्याचं झालं तर हा जो कापडाचा भाग आहे रेशीम, हे आपल्या भारतामध्ये चालतं, परंतु चीन, रशिया, जपानमध्ये हा उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. आणि म्हणूनच तिकडली रेशीम उद्योगचा उगम कुठे झाला सर? रेशीम उद्योगचा उगम जो आहे तो आपल्याला फ्रान्स आणि रशिया या 2 देशांमधून पाहायला मिळतो. कारण की तिकडेच भारतापेक्षा जास्त तिकडे रेशीम उद्योग. भारतात कुठे कुठे रेशीम उद्योगाचं उत्पादन जास्तीत जास्त आहे, म्हणजे घेण्यात येते रेशीमचं उत्पादन कुठं घेण्यात येते भारतामध्ये रेशीमचा उद्योग आपला महाराष्ट्रामध्ये तर आहेच, परंतु भारतामध्ये आपल्याला म्हणता येईल की इकडे कोल्हापूर वगैरे किंवा मग तुळजापूर, कोल्हापूर या साईडकडे पण खूप होतं. यवतमाळमध्ये पण कापूस असल्यामुळे त्या ठिकाणी रेशीमचं प्रमाण आपल्याला दिसूनच येते. तर असं
असं काही व्यवसाय आहेत ते आपल्या भारतामध्ये आहेत आणि इतर देशातून सुद्धा आयात निर्यात होते. म्हणूनच भारतात